वर्ग चौथी मंथन परीक्षा सराव पेपर इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव पेपर क्रमांक 4. तर यामध्ये पहा 26 नंबरचं गणित पाहूयात आपण. सराव पेपर 4 त्यामध्ये इंग्रजी व बुद्धिमत्तेचा सराव पेपर 4 26 नंबरचं गणित पहा. या संख्या दिलेल्या आहेत. या संख्यामालेतील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास 5व्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकाची अदलाबदल केल्यास तयार होणारी नवीन संख्या कोणती. आता असं गणित सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवातीला जी माहिती विचारली तेवढीच माहिती लिहायची आणि पुढं चालायचं. म्हणजे जसं आपण पायऱ्या चढतो तर एकदम गच्चीवर जायचं आपल्याला, तर डायरेक्ट जाता येते का? नाही जाता येत. तर काय करावं लागणार आहे की एक एक पायरी चढत वर जायचं. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की कोणतंही मोठं गणित दिल्यानंतर काय करायचं की एक एक टप्पा पुढं चलत जायचं, त्यावेळेस गणित पूर्ण होतं. एकदमच सर्व गणित जर डोक्यात घेतलं आणि ते सोडवायचा प्रयत्न केला तर थोडासा गोंधळ होतो. म्हणून सुरुवातीला जे विचारले तेवढंच करायचं, बाकी पुढचं सोडवायचं नंतर त्यानंतर. तर पाहता यामध्ये या संख्या दिलेल्या आहेत. या संख्येमधील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास, फक्त इथपर्यंतच लक्षात घ्यायचं, उतरत्या क्रमाने लिहिल्यास. बरोबर आहे. मग उतरत्या क्रमाने लिहून घ्यायच्या. पहा आता 47 27 29 49 23 43 आणि 34. बरोबर आहे. तर सर्वात ह्या संख्या लिहून घेतो मी अगोदर सर्व. 47 27 29 49 23 43 आणि 34 ह्या संख्या आहेत ना. तर काय विचारले सुरुवातीला? संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास. इथपर्यंतच, पुढचं काहीच डोकं लावायचं नाही. उतरत्या क्रमाने लिहून घ्यायच्या अगोदर. बरोबर. उतरत्या क्रम. उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, अशा पद्धतीने मग सर्वात शेवटी सर्वात लहान. तर पहा 47 27 29 49 23 43 34. 49 नंबर 1ला आहे. नंबर 2ला येते यामध्ये 47. नंबर 3ला येते 43. नंबर 4ला येते. अशाच पद्धतीनं करायचं, लक्षात घ्या गणित. नंबर 4ला 34. नंबर 5ला 29. 6ला 27 आणि 7 नंबरला येते 23. पहा ह्या संख्या पहा उतरत्या क्रमाने लिहिल्या. तर लिहायच्या कशा? 1 नंबरला 49, 2 नंबरला 47, 3 नंबरला 43. वर असं नंबर टाकून घेतले तर गणित करायला सोपं जातं. वर नंबर टाकले काय गणित करायला सोपं जातं. 3 नंबरला 43, 4 नंबरला 34, 5 नंबरला 29, 6 नंबरला 27, 7 नंबरला 23. आपण उतरत्या क्रमाने संख्या लिहिल्या. उतरत्या क्रमाने लिहिल्यास इथपर्यंत झालं कंप्लीट. नंतर 5व्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील 5व्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती आहे? 5. 5व्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील 5व्या क्रमांकावर येणारी संख्या 1 2 3 4 5 ही 29 आहे. पहा ही 5व्या क्रमांकाची संख्या लिहून घेतली आपण बाजूला. संख्येतील अंकाची अदलाबदल. आता 29 मधील अंकाची अदलाबदल केल्यास, अंकाची अदलाबदल करून घ्यायची 29ची. पहा 2 पुढं घ्यायचं एकक स्थानी आणि 9 दशक स्थानी घ्यायचा.
अंकाची अदलाबदल केली आपण. केली. त्यानंतर काय, तयार होणारी नवीन संख्या कोणती? 92. पहा 92 पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आलं लक्षात? ठीक. 31 नंबरचं गणित पाहूयात. पहा, खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून ओळखा. गटाशी जुळणारी हे 3 आकृत्यांचा गट आहे आणि चौथी आकृती पाहायची यात पर्यायामधून. बरोबर आहे. तर इथं पहा, चौकोनात चौकोन आहे. बरोबर आहे. चौरसात चौरस म्हणा किंवा चौकोनात चौकोन म्हणा. हां, तर चौरसात चौरस बरोबर आहे किंवा चौकोनात चौकोन. वर्तुळात वर्तुळ. आणि हे काय आहे पहा, 1 2 3 4 5 बाजू आहेत म्हणजे पंचकोन. पंचकोनात परत 1 2 3 4 5 पंचकोनात पंचकोन आहे. तर पहा इथं त्रिकोणात त्रिकोण आहे पण एकमेकाला आतला चौकोन हा बाहेरच्या चौकोनाशी स्पर्श केलेला नाही. आतलं वर्तुळ बाहेरच्या वर्तुळाशी स्पर्श केलेला नाही. आतला पंचकोन बाहेरच्या पंचकोनाशी स्पर्श केलेला नाही म्हणजे हे उत्तर सुद्धा नाही त्याचं. बरोबर. इथं 1 2 3 4 5 6 षटकोन आहे आणि आतमध्ये 1 2 3 4 5 म्हणजे षटकोनात पंचकोन आहे. तर षटकोनात पंचकोन हे सुद्धा उत्तर नसणार आहे. कारण जर पंचकोनातच पंचकोन पाहिजे किंवा मग षटकोनातच षटकोन पाहिजे. इथं पहा, त्रिकोणात त्रिकोण आहे. बरोबर आहे आणि स्पर्शही केलेला नाही. मग हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, वर्तुळात वर्तुळ आहे पण स्पर्श केलेला आहे म्हणजे हे उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं. प्रश्न क्रमांक 32. गटाशी जुळणारी पद जाई, तोंडले, कारले. त्याचे पर्याय पहा, आंबा, जुई, तगर आणि गुलमोहर. जुई उत्तर येईल. यामध्ये पहा 33 नंबरचं गणित. 33 नंबर. 33 नंबरमध्ये गटाशी जुळणारे पद. तर पहा 37 आहे. इथं बाजूला लिहा तुम्ही खाली. गटाशी जुळणारे पद किती नंबरचं? 33 नंबरचं. तर 37 आहे, नंतर 50 आहे, नंतर 65 आहे. आणि पर्यायामध्ये पहा, पर्याय 1 101, पर्याय 2 70, पर्याय 3 95 आणि पर्याय 4 68. यामध्ये काय असू शकतं? पर्याय वेगवेगळे आपण वापरतो कारण ही संख्यामाला आहे. संख्यामाल्यामध्ये 4 नंबरचं पद काढायचं आहे. वेगवेगळे पर्याय आपण विचार करत असतो. वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो आणि उत्तर पर्यायात आहे का ते पाहावं लागतं आणि त्या पद्धतीनं गणित करायचं असतं. 37 आणि 50. तर तुमच्या लेवलवर, मुलांच्या लेवलवर जर जाऊन विचार केला तर प्रत्येक अँगलने विचार करायचा आहे या गणिताचा. लक्षात घ्या. 37 आणि 50 किती? 37 3 40 3 आणि 13चा फरक, इथं 15चा फरक आणि 17चा फरक आहे का? आता 17चा 65 आणि 17 65 2 67 77 उत्तर आहे का याच्यात? तर नाही. बरोबर आहे. अशा अँगलनं विचार करायचा सगळ्या आणि मग कोणतं उत्तर येतं ते शोधायचं. तर पहा 36च्या जवळ 37 आहे, 49च्या जवळ 50 आहे, 64च्या जवळ 65 आहे. म्हणजे एकाएकानं वर्गसंख्येच्या जवळ आहेत ह्या संख्या. आणि इथं बी 101 10च्या जवळच आहे. 10चा वर्ग म्हणजे 100 वर्गसंख्या आहेत, 100च्या जवळ आहे. हे 70 नाही, 95 नाही, 68 नाही. तर पहा मग इथं कसं करायचं? 6चा वर्ग, 6चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग 36 1 37. बरोबर. इथं 7चा वर्ग अधिक 1, 7 7 49 आणि 1 50. इथं
8चा वर्ग अधिक 1, 8 8 64 आणि 1 65. तर मग तसं 9चा वर्ग अधिक 1, 9 9 81 आणि 1 82 का? तर नाही. 10चा वर्ग अधिक 1, 10चा वर्ग अधिक 1, 10 10 100 आणि 1 101 पर्यायामध्ये. म्हणजे वर्ग केला संख्येचा, वर्गसंख्येमध्ये 1 मिळवला, 36 मध्ये 1 मिळवला, 49 मध्ये 1 मिळवला, 65 मध्ये 1 मिळवला आणि 100 मध्ये 1 मिळवला. 38 नंबरचं गणित पाहूयात आपण आता. गणित मी वाचतो, लक्षात घ्या. मेघना मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ती 10 पावले पुढे जाते. तेथे डावीकडे काटकोनात वळून 5 पावले पुढे जाते व तेथे डावीकडे काटकोनात वळते. तर आता मेघनाचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? तर या पद्धतीचं तुम्हाला या अगोदर सुद्धा प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे आणि मी सांगितलेलं सुद्धा आहे, व्यवस्थितरित्या तुम्हाला माहीत आहे, पण चुका होत असतात. यानंतर पहा, आता तुम्हाला मी सांगितले याच्यामध्ये दिशा कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत. उत्तर म्हणजे मेन दिशा दिलेली आहे, बरोबर आहे, उपदिशा दिलेल्या नाहीत. मग मेन दिशा 4 काढून घ्यायच्या. पहा, वर उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला मी गणित करताना अशा पद्धतीचे गणित ज्यावेळेस येतील दिशांचे, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जो आपण मुलगा काढतो, मुलगी काढतो, तर तिचा डावा हात हा मोठा काढायचा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, वर्गात सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कारण गणितात गोंधळ उडू नये म्हणून काय करायचं, आपण आपल्या वर्गासाठी आपण ही ट्रिक पकडलेली आहे. असं काय याचा नियम नाही. काय ट्रिक पकडलेली आहे की डावा हात मोठा काढायचा आणि उजवा हात लहान काढायचा, बरोबर आहे. आपल्याला समजण्यासाठी ही आपण ट्रिक काढलेली आहे. कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतात, पण आपण तसं करायचं. तर मेघना मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. मेघना उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, पहा, लक्षात घ्या. ही मेघना उत्तरेकडे तोंड करून, आता मेघनानं उत्तरेकडे जर तोंड केलं, बरोबर आहे, तर मेघनाचा डावा हात कोणत्या बाजूला येईल? लक्षात घ्या, उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, डावा हात, आपला डावा हात तेच मेघनाचा डावा हात. लक्षात घ्या, आपला डावा हात इकडं, मेघनाचा डावा हात इकडं, मोठा हात काढा आणि उजवा हात लहान काढा, बरोबर. उत्तरेकडे उभी आहे, डावा हात मोठा काढायचा नेहमी आणि उजवा हात लहान काढायचा. गणित करायला सोपं जाईल आपल्याला. उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, उत्तरेकडे तोंड करून उभी राहिल्यानंतर आपला डावा हात पहा, ही उत्तर दिशा आहे आणि आपला डावा हात या बाजूला आहे, बरोबर आहे. तर मग आपला डावा हात तर तेच मेघनाचा डावा हात आणि उजवा हात छोटा काढा, डावा हात मोठा काढा. लक्षात घ्या ही गोष्ट, डावा हात काय करायचा, मोठा आणि उजवा हात लहान, बरोबर आहे. डावा हात मोठा आणि उजवा हात लहान काढायचा, म्हणजे आपल्याला दिशा समजण्यासाठी गरजेचं आहे. उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, इथपर्यंत संपलं गणित, बरोबर. आता त्याच्या पुढं वाचायचं. तुम्हाला मी सांगितलेलं आहे नेहमी की गणित पूर्ण एकदमच सोडवायचं, भानगडीत पडायचं नाही, टप्प्याटप्प्यानं सोडवायचं. ती 10 पावले पुढे जाते, 10 पावलं पुढे गेली, समजा पुढे गेली, काय दिशा बदलेल का तिची? तर नाही, संपलं उत्तर. त्याच्यानंतर तेथे डावीकडे काटकोनात वळून, आता इथून डावीकडे वळते, डावा हात माहिती आहे आपल्याला हे, मग डावीकडे कशात वळते ती? काटकोनात. काटकोनात म्हणजे सरळ दिशा बदलायली तिची, इकडं हे काटकोनात वळाली, बरोबर आहे. डावीकडे काटकोनात वळाली. मग आता हे डावा हात पहा, हे डावा हात या बाजूने होता, इकडे वळाल्यानंतर हे डावा हात कोणीकडे जाईल? खाली. पहा, लक्षात घ्या, हा डावा हात इकडे वळाल्यानंतर खाली जाईल, लक्षात घ्या. परत पहा, हा डावा हात इकडे वळाल्यानंतर खालच्या दिशेने येईल, बरोबर आहे. आणि उजवा हात वरच्या दिशेने जाईल. उजवा हात लहान काढा. हात मोठा लहान मोठा काढण्याचं कारण कळालं का? इकडून इकडे वळाली, इकडे वळाली की डावा हात सरळ खालच्या बाजूला येईल, आलं लक्षात.
तिथे डावीकडे काटकोनात वळून 5 पावले पुढे जाते, 5 पावलं पुढे गेली, त्याचा का दिशेशी काही संबंध येत नाही, बरोबर आहे, पुढे जाते. व तेथे डावीकडे काटकोनात वळते, पुन्हा ती काय वळली, डावीकडे काटकोनात, परत डावा हात, लक्षात घ्या, परत कोणीकडे वळली, काटकोनात वळली, लक्षात घ्या. हिचं मुंडकं कोणीकडे येणार, परत इकडं, ही काटकोनात वळली, बरोबर आहे, डावीकडे म्हणजे या हाताकडे म्हणजेच इकडं. परत मग हे हात कोणीकडे जाईल, हे हात इथून इकडं जाईल, हे मोठा हात आणि हे उजवा हात लहान, काटकोनात वळते. तर आता मेघनाचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? आता मेघनाचा उजवा हात माहिती आहे आपल्याला, छोटा. इकडची दिशा कोणती आहे? पश्चिम, बरोबर आहे. मग उजवा हात कोणत्या दिशेला गेला? पश्चिम दिशेला, पश्चिम दिशा, पर्याय क्रमांक 3. समजलं गणित? अशा गणित येत असतात, हे चुकायचे नाहीत. डावा हात उजवा हात कशा पद्धतीनं काढलाय मी ते पहा, आणि वळाल्यानंतर तो कोणीकडे वळतो, डावा हात कोणीकडे जातो तेच पाहाच. पहा, इकडून इथं उभी होती, इकडून इकडे वळाली, डावा हात खाली आला, या बाजूचा हात खाली आला, आणि परत इथून इकडे वळाली, तर मग हा हात असा, हे मुंडकं इकडं आलं की हा हात इकडे जाईल, बरोबर आहे. प्रश्न 39 पाहूया. 39 नंबर हे, बरोबर. तर यामध्ये पहा, का, सा, र, व या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द उलट क्रमाने लिहिल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल? तर पहा, का, सा, र, व शब्द लिहितो मी. का, सा, र, व लिहिला. त्यानंतर गणित टप्प्याटप्प्यानं करायचं असते, एकदमच गणित पूर्ण करायचं नसते. मग पहा, या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द, इथपर्यंतच करायचं. या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द, याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो पहा. का, सा, र, व मुद्दाम तुमच्या पद्धतीने चालायलो, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीने विचार करतोय मी, लक्षात घ्या. कार, साव नाही, कार, व, सा नाही, साकार व नाही होत, सार व का नाही होत. मी तुमच्या अँगलनं विचार करायला, लक्षात घ्या. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करू शकता त्या पद्धतीने विचार करतोय. परत पहा, सा, र, व का नाही, साव, र, का नाही, साव, कार, यस यस, सा, व, का, र, 4 नंबर म्हणजे सावकार, सावकार शब्द तयार होतो, सावकार, बरोबर ना. मग लिहिला शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार केला आपण. आता पहा, उलट क्रमाने लिहिल्यास, उलट क्रमाने लिहिल्यास म्हणजे काय, हे उलट क्रमाने कसं लिहायचा, र, का, व, सा, हे उलट क्रमाने लिहिला, बरोबर. उलट क्रमाने लिहिल्यास एवढंच सोडवायचं. आत्ता पाहायचं शेवटचे अक्षर कोणते येईल, शेवटचे कोणते येईल, सा, पर्याय सा कुठं आहे, 1 नंबरचं पर्याय सा येते, त्याचं उत्तर सा, 1 नंबरचा पर्याय, संपलं. हे रांगेतील गणित 43 नंबरचं गणित पाहूयात आपण. हे गणित नेहमी येत असतं, अशा पद्धतीचं गणित नेहमी येत असतं, लक्षात घ्या, चुकायचं नाही. आता काय काय यामध्ये करावं लागतं ते पाहायचं. गणित वाचून घेऊयात आपण. रेशनच्या दुकानासमोरील रांगेत वामनराव पुढून 15व्या क्रमांकावर व मागून 9व्या क्रमांकावर उभे आहेत, तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? बरोबर. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुढून 15व्या, म्हणजे सरळ पुढून म्हणजे आपण जे लिहितो त्या बाजूकडून, बरोबर आहे, लिहितो त्या बाजूकडून 15वा. इकडून कितवा क्रमांक आहे त्यांचा, 15वा, बरोबर आहे. पुढून 15वा क्रमांक इथं. कोण आहेत ते, वामनराव, त्याचं नाव काय, वामनराव.
बरोबर आहे. पुढून 15वा म्हणजे इकडून 15वा, डाव्या बाजूकडून धरायचं पुढून म्हणल्यानंतर, डाव्या बाजूकडून 15वा. पुढून म्हटल्यानंतर लक्षात घ्या, पुढून तर पुढून म्हणल्यानंतर डाव्या बाजूकडून, म्हणजे आपला डावा हात लिहायला सुरुवात करतो डावीकडून, तर तिथूनच सुरुवात करायची. पुढून 15वा क्रमांक व मागून 9व्या क्रमांकावर आहेत. पहा, तर मागून म्हणजे इकडून, इकडून कोणत्या क्रमांकावर आहे? इथं, इथंच. हे पहा, कोणत्या क्रमांकावर इथं? 9व्या क्रमांकावर आहे. कोणत्या क्रमांकावर इथं? 9व्या क्रमांकावर. पुढून 15व्या आणि मागून 9व्या, तर हे एकाच जागी. बरोबर आहे. तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत पहा. आता 15 आणि 9, इकडून 15वा स्थान आणि इकडून 9वे स्थान, इकडून 15व्या क्रमांकावर आणि इकडून 9व्या क्रमांकावर. म्हणजे इथं डबल लिहायची गरज आहे का? हे अंक घ्यायची गरज नाही. हे 9वा क्रमांक आणि 15वा क्रमांक दोन्हीपैकी एकच घ्यावं लागणार आहे. मग इकडून 14 घ्यायची किंवा मग इकडून 8 घ्यायची, दोन्हीपैकी एक करायची. इकडून 15 जर घेतले तर इकडून 8वा क्रमांक पकडायचा, म्हणजे 8 नंबर घ्यायचे. आणि इकडून जर 14 घेतले तर इकडून 9 घ्यायचे. लक्षात आलं? कारण 15 आणि 9, 15 आणि 9 किती होतात पहा. 15 आणि 9 24 होतात. पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला चुकण्यासाठी 24 उत्तर दिलेलं असते. लक्षात आलं का? पण इकडून 15वा आणि इकडून 9वा हे एकच स्थान आहे. बरोबर आहे. इकडून 15वा, पुढून 15वा आणि मागून 9वा हे एकच स्थान आहे. ते वामनरावच आहेत. मग वामनरावला डबल मोजायचं का आपण? तर नाही. मग कोणतं तरी एक टाळायचं. हे 15 पकडले आणि या 9तले एक कमी करायचा म्हणजे 8. बरोबर आहे. 15 आणि 8 23. मग रांगेमध्ये एकूण माणसं किती येतं हे पकडायचं नाही. अशा पद्धतीने लक्षात घ्या. 23 एकूण व्यक्ती किती आहेत? तर 23 व्यक्ती आहेत. पहा, 23. समजलं? आता अशा पद्धतीचे गणित आता चुकू नये. - 44 नंबरचं गणित पाहूयात. अगोदर गणित वाचून घेतो. सन 44 नंबरचे हे. सन 2011 या वर्षात स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बरोबर आहे. गणित वाचल्या वाचल्या तुम्हाला समजलं असं, कारण अशा पद्धतीचे भरपूर गणित झालेले आहेत. स्वातंत्र्य दिन सन 2011, बरोबर आहे, 2011 यामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणजे किती तारीख? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट या दिवशी कोणता वार आहे? सोमवार. बरोबर. तर त्याच वर्षी शिक्षक दिन. आता शिक्षक दिन किती तारखेला असतो? शिक्षक दिन लक्षात घ्या 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर कोणता वार असेल? बरोबर. हे काढायचं आहे आपल्याला. तुम्हाला स्वातंत्र्य दिन माहीत आहे 15 ऑगस्टला असतो आणि शिक्षक दिन माहीत आहे 5 सप्टेंबरला असतो. आता यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की 2011 या वर्षात. तर काहीच संबंध नाही याचा काही एक संबंधित नाही. 2011 जरी असेल आणि 2012 जरी असेल, 2013 जरी असेल. कारण का? तर स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट महिन्यात आहे आणि शिक्षक दिन हा सप्टेंबर महिन्यात आहे. फेब्रुवारीचा संबंध येतो का इथं? तर नाही. मग इथं कोणतं जरी दिलं तरी काही फरक पडत नाही. हे तुम्हाला गोंधळात घालण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी दिलेल्या जातात. तर लक्षात घ्या. ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सोमवार आणि 5 सप्टेंबरमध्ये कोणता वार? तर पहा, ऑगस्ट महिन्यात किती दिवस असणार? ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस असतात 31. बरोबर आहे. ऑगस्ट महिन्यात दिवस किती असतात? हे वरचं रेष मारतो मी इथं. ऑगस्ट महिन्यात दिवस किती असतात? 31. तर 31तून 15 ऑगस्ट सोडून द्यायचा म्हणजे 15 वजा केले म्हणजे ऑगस्ट महिन्याचे दिवस किती राहिले? ऑगस्ट महिन्याचे दिवस किती राहिले? 31तून 15 गेले 16 दिवस. बरोबर. आणि सप्टेंबरचे दिवस किती येतात? 5 सप्टेंबर 1 ते 5 दिवस. मग 16 आणि 5 21 दिवस. बरोबर आहे. मग 21 दिवस झाले. 21 दिवस झाल्यानंतर आपल्याला दोन पद्धतीने काटाकाटी करता येते. तुम्हाला माहिती काय करावं लागते?
7नं भागायचं. मग 7नं एक तर ज्याला भागाकार येत नाही त्यांनी या पद्धतीनं करा. 21/7 म्हणजे काटाकाटी येत नाही त्यांनी. 21/7 7 त्रिक 21 0. बाकी शून्य राहिली. बाकी शून्य राहिली म्हणजे मग सोमवार नंतर एखादा वार वाढेल का? नाही. बाकी जर 1 आली असती तर मंगळवाराला असता, 2 आली असती तर बुधवाराला असता. मग सरळ सरळ सोमवारच त्या दिवशी येईल. पहा पर्याय क्रमांक 3. आणि काटाकाटी करून जर करायचं म्हटलं हे 21/7 बरोबर आहे. 7 1 7 7 त्रिक 21 उत्तर म्हणजे पूर्ण भाग बसला. बाकी काय राहिली का इथं? नाही. बाकी नाही राहिली म्हणजे मग पुढं या वाराच्या पुढं जायचं नाही. जितकी बाकी राहिली तितकी सोमवारच्या नंतर पुढं जायचं. इथं शून्य बाकी राहिली म्हणून सोमवारला सोमवार बरोबर आहे. बाकी शून्य राहिली मग कोणता वार येईल? सोमवार. वार चेंज होणार नाही.